नमस्कार, मी डॉक्टर रिचा सुगन दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. अलीकडच्या काळात हृदयविकारांमुळे जीवाला धोका वाढता आहे आणि अचानक हृदयविकाराचा झटका अगदी निरोगी लोकांमध्येही दिसू लागला आहे. दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो हा प्रत्येक भारतीयाला हृदयविकाराबद्दल शिक्षित आणि संवेदनशील करण्यासाठी जनजागृतीचा उपक्रम आहे. याशिवाय भारतात दर 33 सेकंदाला एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. म्हणूनच भारतीयांना हृदयविकाराबद्दल जागरूक करण्यासाठी देशातील आदरणीय इंडियन मेडिकल फ्रेटर्निटी यांच्या संयुक्त विद्यमानाने 2018 मध्ये दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो मोहीम सुरू करण्यात आली. दिल से दिल तक हेल्दी हार्टच्या व्यासपीठावर एकत्र येतात. टीव्हीद्वारे आपल्याला हृदयविकाराची लक्षणे, प्रतिबंध आणि निरोगी हृदय जीवनशैली याबद्दल चर्चेद्वारा जागरूक केले जाईल. याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आहेत जगातील सुप्रसिद्ध डॉक्टर इर्शाद पठाण, डॉक्टर मनीष गणवानी आणि डॉक्टर वैभव बियाणी नागपूर स्टुडिओमधून. तर चला सुरू करूया. डॉक्टर इर्शाद पठाण, आकडेवारीनुसार भारतात हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. रुग्णाचे हृदय निरोगी आहे की नाही हे कसे तपासावे? पूर्णपणे निरोगी व्यक्तीचा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? आणि मधुमेह हृदयविकाराचा धोका आहे का? हार्ट अटॅक सध्या तरी आपल्या देशात वाढत चालले आहेत आणि जेणेकरून आपण टेस्ट करत नाही. जेव्हाही आपल्याला छातीत दुखते किंवा आपण कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये जातो तिथं ECG काढून आपल्याला सांगण्यात येतो की हा हार्ट अटॅक आहे म्हणून. हार्ट अटॅकचे प्रिडिस्पोजिंग फॅक्टर्स जे आहेत, ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, स्मोकिंग, सेडेंटरी लाईफस्टाईल, ते आपण कोणीही चेक करत नाही. जेव्हाही आपल्याला छातीत दुखते आपण असं समजून घेतो की हा ॲसिडिटीचा भाग आहे. त्याला 2 दिवस आपण औषधी घेऊन भाग पाडतो आणि जर तो बसला नाही तर कुठल्या तरी डॉक्टरकडे जाऊन आपण ECG सांगितल्यावर तपासणी करतो आणि तेव्हा डॉक्टर सांगतो की हा हार्ट अटॅक आहे. तर हार्ट अटॅकचे लक्षण काहीतरी आपल्याला येतात. हार्ट अटॅकचे मुख्य लक्षण असे असते की आपल्याला छाती भरून येणं, दम लागणं आणि जडजड होणं. पण आपण हे ॲसिडिटीचं नाव देऊन त्याला टाळतो आणि टाळल्यामुळे हा रिस्क वाढतो आणि सडन हार्ट अटॅक, सडन डेथ हे वाढत चालले आहे. डायबिटीज हा एक खूप मुख्य कारण आहे हार्ट अटॅक येण्याकरिता, कारण की डायबिटीज हा ब्लड प्रेशरला पण आमंत्रित करतो, हा कोलेस्ट्रॉलला पण आमंत्रित करतो. याच्यामुळे आपली हार्टची नसं कडक होतात आणि त्याच्या आतलं जे विस्कोसिटी आहे ते वाढत चालते आणि त्याच्यामुळे हार्टच्या आतल्या पडद्याला धक्का पोहोचतो आणि हार्टची नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होण्याची सुरुवात डायबिटीजमुळे होतो. तर डायबिटीज हा मुख्य आणि मेन आणि पहिला प्रिडिस्पोजिंग फॅक्टर असून हार्ट अटॅकचा कारणीभूत पडतो. वळूया डॉक्टर मनीष गणवानी यांच्याकडे. हार्ट ब्लॉकेजची लक्षणे कोणती आहेत? अवरोधित धमनीचे निदान करण्यासाठी काही नियमित चाचण्या आहेत का? हार्ट ब्लॉकेजसाठी आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे सिम्पटम्स असतात. सिम्पटम्समध्ये असतं की आपल्याला छातीमध्ये दुखणं, चालल्यावर दमश्वास येणं, चक्कर येऊन पडणं आणि बेशुद्धीपणा येणं. हे सर्व कॉमन सिम्पटम्स असतात जे हार्टच्या ब्लॉकेजला सांगू शकतात आपल्याला. आणि याच्यासाठी तपासण्या म्हणजे आपल्याला अँजिओग्राफी हे 2 प्रकारची असते. एक CT स्कॅनद्वारा आणि एक हाताच्या नसातून नाहीतर पायाच्या नसातून आपण हार्टच्या नसा बघू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला हे अँजिओग्राफी ही तपासणी हार्टचे ब्लॉकेज सांगते आणि याच्यावर आपण उपाय केलं नाही तर हार्ट अटॅकची जे रिस्क आहे ते अजून वाढतात. त्याच्यासाठी आपण हे लवकरात लवकर पहिले तर आपले BP, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड, शुगर हे सर्व कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट केल्यावरच आपल्याला हे हार्ट अटॅक वगैरे जे रिस्क आहे ते कमी होतील. डॉक्टर वैभव बियाणी, आमच्या प्रेक्षकांना सांगा, एखाद्याला पेसमेकर कधी लागतो? पेसमेकरची विविध प्रकारे कोणते आहेत? नॉर्मली जे आपले हार्टची गती असते ते 60 to 100 पर मिनिट नसते. जेव्हा काही रुग्णांमध्ये ही हार्ट गती 40च्या खाली होऊन जाते तर तेव्हा त्यांना काही सिम्पटम्स येतात, म्हणजे चक्कर येऊन पडणं, साज फुलणं, ठीक आहे, आणि काही लोक बेशुद्ध होऊन जातात. तर त्या लोकांमध्ये आपण पेसमेकर टाकतो. किंवा जेव्हा ECGवर तुम्हाला एक सायनस पॉज असतो, व पॉज म्हणजे तेव्हा 3 सेकंडपेक्षा जास्त हार्टला करंट जात नाही, त्या लोकांमध्येही आपण पेसमेकर टाकतो. आता पेसमेकर
वेगवेगळे प्रकारचे असतात आहे. हे कॉमन क्वेश्चन आहे. भरपूर पेशंट आमच्याकडे येतात आणि आम्हाला विचारतात, सर हे सिंगल तारवाला पेसमेकर काय, हे 2 तारवाले काय आणि एक 3 तारवाला पेसमेकर असतो. नॉर्मली हार्टमध्ये 4 चेंबर असतात. तर पहिलं जे हार्ट जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो तर पहिलं वरचं चेंबर कॉन्ट्रॅक्ट होतात, मग ते करंट खाली देतात आणि मग खालचे चेंबर कॉन्ट्रॅक्ट होतात. तर ज्या लोकांमध्ये हार्टची गती कमी होऊन जाते, म्हणजे जेव्हा हार्टचे ठोके 40च्या कमी होतात तेव्हा आम्ही बाहेरून पेसमेकर टाकतो आणि त्यांना बाहेरून आपण करंट देतो. तर जेव्हा आपण एक तार टाकतो तर जो सिंगल चेंबर पेसमेकर असतो त्याच्यात आपण एकच तार टाकतो आहे. तो तार आपण हार्टच्या म्हणजे खालच्या चेंबरमध्ये टाकतो. काऊन की इन जनरल एका पेशंटला जिवंत राहण्यासाठी खालचं चेंबर पंप होणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे पण यामध्ये हार्टची सिंक्रनी नसते, म्हणून आपण 2 तारवाला पेसमेकर टाकतो. तर 2 तारवाला पेसमेकर काय असतं की ते एक वरच्या चेंबरमध्ये टाकतो आणि एक खालच्याही चेंबरमध्ये आपण टाकतो. तर याच्यात हार्टचं फंक्शनिंग चांगलं असतो आणि हार्टची सिंक्रनी मेंटेन असते. काही लोकांमध्ये हार्टचं गती कमी असते प्लस सोबत हार्टचं पंपिंगही कमी असतो. तर अशा पेशंटमध्ये आम्ही 3 तार टाकतो आहे. त्याला म्हणतो तर आम्ही बायव्हेंट्रिक्युलर पेसमेकर किंवा CRT. तर हे पेसमेकर काय की एक जे तार असतो ते वरच्या चेंबरमध्ये असतो आणि बाकीचे जे तार असतात ते खालच्या 2 चेंबरमध्ये असतात आणि ते हार्टचं पंपिंग बरोबर करून देतात. डॉक्टर इर्शाद पठाण, प्रेक्षकांना सांगा, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला सावध करते का, आणि हृदयविकार लवकर ओळखण्यासाठी काही नवीन टेक्नॉलॉजी आहेत का? 70 ते 80% पर्यंत पेशंटला हृदयविकार होत आहे आणि याची जाणीव त्यांना माहीत पडणं असते. कारण की त्यांना ते छाती भरून येणं किंवा चालल्यावर दम लागणं किंवा छाती दटल्यासारखं वाटणं हे असतोच. फक्त 20 ते 30% पेशंटमध्ये हा पर्सेंटेज कमी होतो आणि त्यांना असं जाणवत कमी होतो. पण 70% पेशंटमध्ये हे जे मी सांगितलं आहे ते मुख्यतः रूपमध्ये पेशंट टाळतो या सगळे गोष्ट. तो लोकल डॉक्टरकडे गेला तरी त्याचा ECGची तपासणी तो करत नाही. आयदर ECG हे खूप सेन्सिटिव्ह टेस्ट आहे जेणेकरून आपल्याला माहीत पडतो आणि ते खूप लोकली अवेलेबल आहे. कुठल्याही क्लिनिकमध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर आपल्याला ॲसिडिटी सारखं वाटलं तरी आपण एक ECG केलेला बरं. पण याच्या पुढची जी तपासणी असतात ते महत्त्वाची आहे. जसं का इको 2D इको म्हणजे हार्टचा पंपिंग आपल्याला माहीत पडतो, हार्टच्या चेंबरच्या प्रेशर आपल्याला माहीत पडतो किंवा हार्टच्या चेंबरला लिकेज आहे का ते माहीत पडतं. आणि 2D इको ECG हे जरी नॉर्मल असलं पण त्यांना सिम्पटम्स आहेत की जे चालल्यावर दम लागतो किंवा छाती भरून येते आणि हे हार्टचे जे क्लासिकल सिम्पटम्स, क्लासिकल अंजाना ज्याला म्हणतात, जर हे असलं तर आम्ही एक ट्रेडमिल टेस्ट TMTची तपासणी सांगतो. TMT म्हणजे ट्रेडमिलला आपण एक ECGचे लीड लावून आपल्याला चालवण्यात येतं. जर आपण बसून असले आणि आपल्याला त्रास होत नाही किंवा चालल्यावर आपला हृदयाची गती वाढते आणि TMTमध्ये आपल्याला हार्टची गती जे 70-80 वाढून 150पर्यंत घेऊन जातो आणि ते कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअरमध्ये 150पर्यंत घेऊन जातो. त्याच्यात जर आपल्या हार्टमध्ये रक्ताचे ब्लॉकेजेस आहेत, वेसलमध्ये ब्लॉक आहेत, तर रक्त पुरवठा बरोबर पोहोचू शकत नाही आणि ECGमध्ये चेंजेस येतात. तर तुमचा ECG आणि TMTचे डॉक्टर सांगतात की हे पॉझिटिव्ह आहे म्हणून. आणि पॉझिटिव्ह म्हणजे त्या हार्ट रेटला तुमच्या हार्टला बरोबर ब्लड सप्लाय होत नाही आणि तुम्हाला ब्लॉकेज होण्याची शक्यता 80 ते 90% आहे. आणि तेव्हा आपण अँजिओग्राफी जे लास्ट आणि फायनल मोस्ट इम्पॉर्टंट टेस्ट आहेत ते सांगतो. अँजिओग्राफी हे कन्फर्मेटरी टेस्ट असतात. त्याच्यात मुख्य नळी जे आहे हार्टची त्याच्यात ब्लॉकेज आहेत का आणि आहेत तर किती टक्के आहेत आणि कुठल्या कुठल्या नसांमध्ये आहेत ते आपल्याला पूर्णपणे माहीत पडते. डॉक्टर मनीष गनवानी, प्रेक्षकांना सांगा की हृदयविकाराच्या व्यवस्थापनात झोप आणि तणावणीची भूमिका काय आहे? हृदयविकाराचे खूप इम्पॉर्टंट कारणं म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेसमध्ये आपल्याला 2-3 गोष्टी बघायच्या असतात. स्ट्रेस फिजिकल असू शकतो, मेंटल असू शकतो, इमोशनल असू शकतो. तर याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये काही बदल येतात. बदल म्हणजे BP वाढतो, हार्टचे ठोके कमी जास्त होतात, हार्टच्या नसांचे जे प्लाक्स आहे ते रप्चर होण्याची पण चान्सेस असतात. तर याच्यामुळे आपल्याला जे हार्ट अटॅक येतो ते स्ट्रेस या स्थितीमध्ये
4 गुणा वाढतात, म्हणजे 4x होतात, 4 गुणा मल्टिप्लाय होतात. तर या स्थितीला आपल्याला कमीत कमी असायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला उपाय करायला पाहिजे. स्ट्रेस जितकं होऊ शकेल तितकं कमी घ्यायचं. आपल्याला एक हेल्दी लाईफस्टाईल वापरणं आवश्यक आहे आणि आपल्याला रेग्युलर तपासण्या करून आपल्याला जे बाकीच्या बिमाऱ्या आहेत, म्हणजे BP झालं, शुगर झालं, कोलेस्ट्रॉल झालं, थायरॉईड झालं, याच्यावर कंट्रोल ठेवायचं आहे. जर या सर्व आपण कंट्रोलमध्ये ठेवलं तर हे हार्ट अटॅकचे जे केसेस आहेत ते कमी होतील. आणि जर आपल्याला याच्यावर रेग्युलर मेडिकेशन्स असले तर आपल्याला हे टाळता पण येतं. तर त्याच्यासाठी स्ट्रेस कमी घेणं, हेल्दी लाईफस्टाईल वापरणं, हेल्दी डाएट घेणं हे सर्व इम्पॉर्टंट आहेत. आणि कॉर्टिसॉल जो हॉर्मोन असतो, जो हार्ट अटॅक आणि हार्टला खूप त्रास देतो स्ट्रेसमुळे, ते त्याला पण कमी करण्यात हेल्प करतात. तर आपण हे समजू शकतो की स्ट्रेसमुळे हार्टवर खूप परिणाम होतो. तर त्याच्यासाठीच आपल्याला लवकरात लवकर उपाय करायला पाहिजे. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर वैभव बियाणी यांना. एन्जिओग्राफी करणाऱ्या रुग्णाला एन्जिओप्लास्टी करावी लागेल असं समज आहे, ते खरे आहे का? एन्जिओप्लास्टी आणि बायपासमध्ये काय फरक आहे? नाही, असं नाही आहे की तुम्ही एन्जिओग्राफी केली तर तुम्हाला एन्जिओप्लास्टी करावंच लागते, असं नाही आहे. जर तुमच्या नसमध्ये 70%च्या वरती किंवा 70% ब्लॉक असणार तरच आम्ही एन्जिओप्लास्टी करायला सांगतो. नाहीतर त्याच्या खाली जर असेल तर आम्ही त्याला मेडिकली मॅनेज करून घेतो. आता एन्जिओप्लास्टी आणि बायपास सर्जरीमध्ये एन्जिओप्लास्टी ही एक मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी आहे. हे आम्ही हातातून किंवा पायातून करतो. ते हार्टचे जे ब्लॉकेज असतात ते बलून आणि स्टेंट आम्ही त्याला ओपन करून देतो. याच्यात पेशंट पूर्ण कॉन्शियस असतो. आम्ही पेशंटला 1-2 दिवसात घरी पाठवून देतो. याच्यात रिकव्हरी फास्ट असते. ॲज कम्पॅरिझन टू बायपास हे इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे. त्याच्यात पूर्ण चेस्ट ओपन करतात आणि आपली पायाची नस किंवा छातीचे 2 असतात, रीमा आणि लिमा, किंवा हार्टची एक आर्टरी असते, रेडियल आर्टरी, ते लावतात. तर बायपास पेशंटमध्ये रिकव्हरी थोडी स्लो असते आणि पेशंट व्हेंटिलेटरवर असतो, कॉन्शियस नसतो आणि रिकव्हरी त्या पेशंटमध्ये स्लो असते. एखादा स्पेशल संदेश जे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना देऊ इच्छिता? सुरू करूया डॉक्टर इरशाद पठाण आपल्यापासून. अपन आज दिल से दिल तक के प्रोग्राम में है. मैं आपको ये मैसेज देना चाह रहा हूँ कि हम क्या खाते हैं वैसे हम बन जाते हैं. तो आज हमारे गले के नीचे क्या उतरना चाहिए, ये इसके बारे में आपने एक क्वेश्चन करना चाहिए कि ये मेरे बॉडी के लिए, मेरे जिस्म के लिए, मेरे शरीर के लिए ठीक है या नहीं है. हमको जो भी परोसा जाता है होटल में हम वो खा लेते हैं. वो कैसे बना है और क्या उसमें इंग्रेडिएंट है उसका ध्यान नहीं देते. हमको जो पैक्ड फूड या फैक्ट्री से बना हुआ जो फूड आता है उसके पीछे के लेबल्स होते हैं वो भी हम ध्यान नहीं देते. तो पहला मैसेज ये कि आप ध्यान से खाओ, क्या खा रहे हो उस पर ध्यान रखो. बिकॉज देर इज़ अ ग्रॉस एपिडेमिक ऑफ डायबिटीज़ ब्लूमिंग इन इंडिया. हमारे देश में हर घर में आपको एक डायबिटीज़ का मरीज़ मिलना ही मिलना है. पहले कैंसर के मरीज़ बहुत कम थे लेकिन अभी कैंसर बढ़ते जा रहा है. तो इसका कहीं ना कहीं लिंक हमारे डाइट लाइफस्टाइल में तो है ही है. तो मैं इसके बारे में ज़्यादा डिटेल नहीं जाऊँगा. बस आपने ध्यान रखना है कि आपने क्या खाना है. खुद लिटरेट बनिए, खुद समझदार बनिए. सेकंड, हमें हमारे पैरों से काम लेना अभी छोड़ दिया है. हम सुबह उठते हैं, हम शाम होती है, हमारे साथीदार हमारी चेयर या ऑफिस की चेयर हो जाती है और चलते वक्त हम कार या टू व्हीलर के सीट पे बैठते हैं. तो मैं आपको ये बहुत कॉन्शियसली बोलना चाहूँगा कि आपके जो 2 बेस्ट फ्रेंड है वो आपके 2 पैर है. आपने अपने पैर का भरपूर इस्तेमाल करना चाहिए. आप बिल्कुल बैठे बैठे नहीं रहो. जितना आप चलोगे उतना आपके बॉडी के हर सेल में कोलैटरलाइजेशन बनेगा. आपको हार्ट अटैक क्या, किडनी, ब्रेन, पैर की नसें, सारे ऑर्गन आपके इम्प्रूव होते चले जाएंगे. सो दिस इज़ माई वेरी डीप मैसेज टू ऑल ऑफ यू. डाइट एंड ईट कॉन्शियसली एंड टेक केयर ऑफ योर बोथ लिम्स. आपके पैरों का पूरा ध्यान रखें क्योंकि ये आपके सबसे अच्छे मित्र हैं और उसका पूरा इस्तेमाल करें. थैंक यू. डॉक्टर मनीष गनवानी आपला एखादा स्पेशल संदेश? आज के दिन मैं ये स्पेशल मैसेज देना चाहूँगा कि कभी भी अपने छाती में जो दर्द हो रहा है उसको लाइटली ना ले. छाती में दर्द ना कि सिर्फ दर्द बल्कि वो हैवीनेस भी हो सकता है या फिर एसिडिटी जैसा भी प्रेजेंट कर सकता है. तो कभी भी इस चीज़ को लाइटली ना ले. खास करके जब आपको कोई पहले से बीमारियां हो जैसे कि BP, शुगर, थायराइड या कोलेस्ट्रॉल, ऐसे केस में आप कभी भी जो हार्ट में या छाती में जो पेन हो रहा है उसको लाइटली ना ले.
सबसे पहले जाके तुरंत एक ईसीजी करवाएं, क्योंकि ईसीजी सबसे बेसिक टेस्ट है जो आपको एक हार्ट अटैक है या नहीं है एटलीस्ट उस तरफ आपके डायग्नोसिस को ले जाएगी। अगर आपका ईसीजी नॉर्मल भी है तो भी आपने जो ब्लड टेस्ट डॉक्टर सजेस्ट करते हैं, जो कि यूजुअली ट्रोपोनिन्स और CPK-MB होते हैं, वो करवाना चाहिए, जिससे हमें अगर कोई माइनर हार्ट अटैक भी है तो वो भी हम पकड़ पाएँ। तो मेरा मेन संदेश यही है कि कभी भी आपके जो हार्ट का जो दर्द है या फिर छाती का जो दर्द है उसको लाइटली ना लें, तुरंत जाके एक ईसीजी करवाएं, और अगर ज़रूरत पड़ती है तो आगे की जैसे कि ब्लड टेस्ट या फिर इको या फिर एंजियोग्राफी वो करने से हिचकिचाए नहीं, जिससे आपकी जान बच सकती है। थँक्यू सो मच। आजच्या या उपक्रमाचा शेवटचा संदेश डॉक्टर वैभव बियाणे यांच्याकडून घेऊया. अपन हे हार्ट अटैक कैसे प्रिवेंट कर सकते हैं? सो यू शुड हैव अ हेल्दी लाइफस्टाइल, अवॉइड स्मोकिंग, अवॉइड ड्रिंकिंग, ईट हेल्दी फूड्स, डू रेगुलरली फिजिकल एक्सरसाइज. धन्यवाद. हेलो एवरीवन, मैं डॉक्टर इरशाद पठान, मैं कंसल्टेंट कार्डियोलॉजिस्ट मैक्स हार्ट हॉस्पिटल नागपुर से. आज हम दिल से दिल तक के प्रोग्राम में बात कर रहे हैं. दिल से दिल तक इसलिए इम्पोर्टेंट है क्योंकि हम मानते हैं प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर. हमें ये देखना है कि हमारे सोसाइटी में जो हार्ट अटैक हो रहे ये पहले तो ना हो, और अगर हो भी रहे हैं तो उसको हम कितने जल्द इलाज करके उसकी सडन कार्डियक डेथ प्रिवेंट कर पाए, ये हमारा मेन उद्देश्य है. आपको ये पता ही है कि किस वजह से हार्ट अटैक के रीज़न है, लेकिन हम कॉन्शियस नहीं है. हम लोग क्या खा रहे हैं ये हमें खुद को नहीं समझ में आ रहा. हम लोग एक्सरसाइज को छोड़ चुके हैं, हम लोग टोबैको स्मोकिंग के ऊपर चल रहे हैं, हम लोग टीवी मोबाइल के माध्यम से रात के 2 बजे सो रहे हैं और सुबह लेट उठ रहे हैं. तो हमें चाहिए कि हम बैक टू हमारे फोर फादर्स की ज़िंदगी पे चले जाए. ईट मोर ऑर्गेनिक, ईट मोर होल फूड, डोंट यूज़ पैक्ड फूड. जितना हो सके उस खाने को हजम करने के लिए पैदल चलने की ज़रूरत है. अगर आप पैदल नहीं चल रहे तो उपवास करिए, रोज़ा रखिए या पेट को खाली रखिए. तंबाकू, दारू, इनका सेवन बिल्कुल बंद करना चाहिए. हमारे सोसाइटी में बाकी बीमारी भी ज़ोर शोर से काम हो रहा है. कोविड आ रहा है, नए नए वायरस आ रहे हैं, डेंगू आ रहा है. ये सब इसलिए क्योंकि हमारी इम्यूनिटी कमज़ोर हो रही है. सो आपने अपने इम्यूनिटी पे ध्यान देना चाहिए, खाने पे ध्यान देना चाहिए और एक्सरसाइज पे ध्यान देना चाहिए. पहला धर्म तो आपको कॉन्शियस लेवल पे आना है, तभी आप ये आगे बढ़ोगे. वरना लोग बोलते रहेंगे, डॉक्टर्स बोलते रहेंगे, आप जाओगे डॉक्टर साहब से दवाई लोगे और आगे बढ़ोगे. जिस दिन अटैक आएगा उस दिन आपको ठोकर लगेगी, उस दिन आपको समझ में आएगा, लेकिन तब चीज़ लेट हो चुकी होगी. तो इसका ध्यान रखिए, कॉन्शियस बनिए, जागरूक बनिए. थैंक यू. गुड मॉर्निंग एवरीवन. मैं हूं डॉक्टर मनीष गनवानी. मैं एक इंटरनेशनल कार्डियोलॉजिस्ट हूं. मैं नागपुर में CA रोड पे गनवानी हार्ट क्लिनिक में प्रैक्टिस कर रहा हूं. आज एक स्पेशल संदेश जो मैं आप सबके लिए लाया हूं वो है कि अगर आपको BP, शुगर, थायराइड या कोलेस्ट्रॉल, इनमें से अगर कोई भी बीमारी है तो अपने हार्ट के लिए क्यों रेगुलर चेकअप करने चाहिए और इनको कंट्रोल में क्यों रखना चाहिए. BP, शुगर, थायराइड, कोलेस्ट्रॉल वैसे जनरल पब्लिक को कोई तकलीफ़ नहीं देती है. ये तकलीफ़ देती है, ये आपके बड़े बीमारियों के लिए दरवाज़ा खोल देती है. बड़े बीमारियां मतलब हार्ट अटैक या फिर ब्रेन में स्ट्रोक होना जिससे पैरालिसिस हो, पैरों की नसों में ब्लॉक होना, इन सब को वो रास्ता देती है और उनके लिए दरवाजे खोल के ये सारी चीज़ों को आमंत्रित करती है. हमें इन सब चीज़ों का ध्यान देना बहुत ज़रूरी होता है और इसीलिए ही आप लोगों को रेगुलर चेकअप की एडवाइस दी जाती है. रेगुलर चेकअप में आपने ये हमेशा ध्यान देना चाहिए कि आपके ये टेस्ट एटलीस्ट हो रहे हैं. हर 3 महीने या 6 महीने में जैसे भी आपके डॉक्टर्स आपको सजेस्ट करें, रेगुलर चेकअप्स कराने चाहिए, ब्लड टेस्ट रेगुलरली कराने चाहिए, आपका एक ECG या बेसलाइन इको हुआ होना चाहिए और इन सारी चीज़ों से ही आपके जो आगे के रिस्क हैं वो कम से कम हो सकते हैं. तो मेरा ये संदेश है कि अगर आपको इनमें से कोई भी बीमारी है तो प्लीज़ रेगुलर चेकअप्स कीजिए. रेगुलरली एक ECG या इको या फिर बेसलाइन एक टेस्ट करा के रखिए, जिससे आप आगे की जो तकलीफ़ें हैं उनको कम से कम कर सकते हैं. थैंक यू सो मच. गुड मॉर्निंग. मेरा नाम डॉक्टर वैभव बियानी है. मैं कंसल्टेंट एंड इंटरवेंशन कार्डियोलॉजिस्ट इन नागपुर एट कल्पतरु क्लिनिक एंड डायग्नोस्टिक सेंटर. आपको छाती में जब दर्द हो रहा है या जो पेन है आपका रेडिएट होता है या आपको चलने पे सांस फूल रही है या ऐसे जब सिम्टम्स हो रहे हैं आपको, तो आपने तुरंत आपका चेकअप करा लेना चाहिए. नॉर्मली हम एक ECG निकालने के लिए बोलते हैं. अगर आपको ECG में कोई सिम्टम्स है या ECG में कोई चेंजेस आ रहे हैं और आपके डॉक्टर ने बोला है कि आपको अटैक आया है, तो उसका जो ट्रीटमेंट है वो 2 टाइप के होते हैं. एक हम उसमें खून पतला करने का इंजेक्शन भी लगाते हैं जिसको हम थ्रोम्बोलिसिस बोलते हैं, और दूसरा हम एंजियोप्लास्टी भी करते हैं. या आपके नस में बहुत ज़्यादा ब्लॉकेजेस हों
तो हम कहीं पेशेंट को बाईपास सर्जरी करने के लिए भी कहते हैं। धन्यवाद। निरोगी हृदय कसे ठेवावे याविषयी आज आमच्या प्रेक्षकांसोबत महत्त्वाची माहिती शेअर केल्याबद्दल सर्व डॉक्टरांचे खूप खूप आभार. आम्हाला खात्री आहे की आमच्या दर्शकांनी महत्त्वाची माहिती मिळाली आहे आणि आमचे दर्शक तुमच्या सर्वांनी दिलेल्या माहितीचे पालन करतील. अधिक माहितीसाठी दिल से दिल तक हेल्दी हार्ट या फेसबुक पेजवर लॉग इन करायला विसरू नका. तुम्ही सर्वजण यूट्यूब, इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून दिल से दिल तक हेल्दी हार्टच्या मोहिमेत कनेक्ट होऊ शकता. लॉग इन करायला विसरू नका. पुन्हा एकदा लवकरच भेटूया डॉक्टरांच्या नवीन पॅनलसोबत. धन्यवाद. विकासाचा ध्यास म्हणजे